आता आमच्याकडे पूर्वीचे प्रोग्राम सॉफ्टवेअर होते त्याच्यापेक्षा याच्यामध्ये माहिती खूप आहे. आता आपण जे 8 नंबर आहे त्या 8 नंबरची माहिती जर आपण याच्यामध्ये भरायला सुरुवात केली त्याच्यामध्ये फेरा करण्याचे ते फॉर्म वगैरे ऑटोमॅटिक जनरेट होतं आणि आपल्याला पण 8-9 नंबर याच्यामध्ये तयार होऊन नोटीस वगैरे लोक आता सगळं तयार होणार आहे. त्याचे मी पुढे जाऊन आता 1 ते 31 चे पण त्याच्यामध्ये जे 1 ते 33 जे आपलं रजिस्टर आहे ते पण त्याच्यामध्ये आहे सगळे व्यवस्थित भरलेले. फक्त याच्यामध्ये माहिती भरताना साहेबांना एक विनंती, हे सॉफ्टवेअर नवीन आहे आणि आपण जे पूर्वीच्या सॉफ्टवेअर आम्ही काम केलेलं आहे तो डाटा इकडे ट्रान्सफर करताना थोडासा प्रॉब्लेम होतो कारण एक एंट्री तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये करावी लागते कारण याच्यामध्ये बऱ्याच माहिती नवीन ॲडिशनल माहिती आहे जुन्या सॉफ्टवेअरपेक्षा आणि त्या माहिती आपल्याला खूप चांगल्या आहे. आपण जर आता छोट्या छोट्या पद्धतीने आमचं 2-3 दिवसात पूर्ण होईल एवढं ते सोपं काम आहे. तर त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे. आपलं खूप काम कमी होणार आहे त्याच्यामध्ये. एकदा जर डेटा ऑपरेटर लागते की माहिती कशी भरायची याचं जर ट्रेनिंग चांगलं जर दिलं तर ती माहिती भरणं फार सोपं आहे. आमचं काम चालू आहे त्याच्यामध्ये. आमच्याकडे ऑपरेटर नसताना सुद्धा आम्ही स्वतः ते काम करतोय त्याच्यामध्ये. पण आपलं पुढचं सगळं काम फार सुटसुटीत होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये सगळे रजिस्टर जे आहे ते ऑटोमॅटिक तयार होणार आहे. त्याच्यामध्ये जे पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये जे आहे जुने त्याच्यापेक्षा हे फार सुटसुटीत आहे आणि खूप चांगली माहिती आहे याच्यामध्ये. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट पण खूप आहे याच्यामध्ये. आपण ज्या वेगवेगळ्या बांधकामाच्या परवानग्या वगैरे ज्या आहेत पुन्हा जे आपल्याला काही रिपोर्टिंग करायचं ते पण याच्यामध्ये ऑटोमॅटिक तयार होणार आहे. आपण जसं जसं त्या सॉफ्टवेअरमध्ये काम करू तसं तसं आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शिकता येण्यासारखं आहे. फक्त मग गायडन्सला तुमच्याकडे एक टीप चांगली पाहिजे कारण नवीन माहिती भारतात खूप प्रॉब्लेम येतातच नवीन भारतात. तर ती एक तेवढं फक्त काम महत्वाचं आहे की टेक्निकल गायडन्स फक्त तुम्ही एक व्यवस्था करा.